शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, शेतमालाचे हमीभाव या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. होय, भुईमुगाच्या MSPमध्ये लक्षणीय वाढ. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सन 2023 आणि 24च्या तुलनेत 2024 आणि 25मध्ये भुईमुगाच्या MSPमध्ये 406 रुपयांनी वाढ केलेली आहे. आता सूर्यफूलच्या MSPमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सन 2023 आणि 24च्या तुलनेत सन 2024-25मध्ये सूर्यफुलाच्या MSPमध्ये 520 रुपयांनी या ठिकाणी वाढ केलेली आहे. आता पुढे अपडेट आपण पाहूया. या ठिकाणी तिळाच्या MSPमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सन 2023 आणि 24च्या तुलनेत आणि सन 2024 आणि 25मध्ये तिळाच्या MSPमध्ये 632 रुपयांनी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी तुरीच्या MSPमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सन 2023 आणि 24च्या तुलनेत 24 आणि 25मध्ये तुरीच्या मटारच्या MSPमध्ये 550 रुपयांनी वाढ केली आहे. आता मुगाच्या MSPमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या आणि सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सन 2023 आणि 24च्या तुलनेत सन 2024 आणि 25मध्ये मुगाच्या MSPमध्ये 124 रुपयांनी वाढ केली असल्याचं पाहायला मिळत आहे. आता पुढे अपडेट आणखीन सविस्तर पाहूया. सोयाबीनच्या MSPमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सन 2023 आणि 24च्या तुलनेत आणि सन 2024 आणि 25मध्ये सोयाबीनच्या MSPमध्ये 292 रुपयांनी वाढ केलेली आहे. तर आणखीन आपण पुढे पाहूया. उडीदाच्या MSPमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सन 2023 आणि 24च्या तुलनेत आणि सन 2024-25मध्ये उडदाच्या MSPमध्ये 450 रुपयांनी वाढ केली असल्याचे पाहायला मिळत आहे. आता पुढे पाहूया. मक्याच्या MSPमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सन 2023 आणि 24च्या तुलनेत आणि सन 2024 आणि 25मध्ये मक्याच्या MSPमध्ये सुद्धा 135 रुपयांनी वाढ केली असल्याचं पाहायला मिळत आहे. आता रागीच्या MSPमध्ये अतुलनीय वाढ. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सन 2023 आणि 24च्या तुलनेत आणि सन 2024-25मध्ये रागीच्या MSPमध्ये 444 रुपयांनी वाढ केली. आता बाजरीच्या MSPमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सन 2023 आणि 24च्या तुलनेत सन 2024 आणि 25मध्ये बाजरीच्या MSPमध्ये 125 रुपयांनी वाढ केलेली आहे. आता ज्वारी हायब्रिडच्या MSPमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. केंद्र सरकारने ज्वारी हायब्रिडच्या MSPमध्ये सन 2023 आणि 24च्या तुलनेत सन 2024 आणि 25मध्ये 191 रुपयांनी या ठिकाणी वाढ केलेली आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता कापूस लांब फायबरच्या MSPमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने 2023 आणि 24च्या तुलनेत सन 2024-25मध्ये कापसाच्या लांब फायबर MSPमध्ये 501 रुपयाची वाढ केली आहे. आता कापूस मध्यम फायबरच्या MSPमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सन 2023 आणि 24च्या तुलनेत म्हणजे सन 2024 आणि 25मध्ये कापसाच्या मध्यम फायबर MSPमध्ये 501 रुपयांनी वाढ केली असल्याचं पाहायला मिळत आहे. आता धानाच्या सामान्य MSPमध्ये अभूतपूर्व वाढ. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या
सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सन 2023 आणि 24च्या तुलनेत आणि सन 2024 आणि 25मध्ये धानाच्या MSPमध्ये म्हणजे 117 रुपयाने वाढ केली आहे. आता धानाच्या MSPमध्ये ग्रेड A मध्ये अभूतपूर्व वाढ. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या आणि सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सन 2023 आणि 24च्या तुलनेत सन 2024 आणि 25मध्ये धानाच्या MSPमध्ये ग्रेड A 117 रुपयानं वाढ केली आहे. आता ज्वारी मालदांडीच्या MSPमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने ज्वारी मालदंडीच्या MSPमध्ये सन 2023 आणि 24च्या तुलनेत म्हणजे सन 2024-25मध्ये 196 रुपयांनी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.